नमस्कार भावांनो यार म्हणजे ना या पाऊसच काय कळणार झालं यार. म्हणजे गेल्या 4-5 दिवसापासून सर्दी पण आहे आणि त्याच्यातला हा पाऊस थोडा नॉर्मल पडतो, ऊन पडतं आणि पुन्हा पाऊस पडतो यार. याला ना असं एकच म्हणणं आहे पावसाला, एकदा येऊन जोरात निघून गेलं यार ते परवडलं यार. म्हणजे ना ती सर्दी जाईना असं झालं यार. इतकं नाक पण जाम झालं यार. हॉस्पिटलला गेलो, गोळ्या घेतल्या तरी ते नाक का राहायना जातं. या पावसाचं ना असा कंटाळा आल्यासारखं झालं आता नाही का सर्वांना. तर भाई गुड मॉर्निंग, कैसा फिर आज का दिन शुभ. आज के दिन काय भाई, आज के दिन आजचा दिवस आमचा कामापासून सुरुवात आहे भाई. तर भावांनो घरून येताना ना एवढी म्हणजे अशी थंडी वाजत होती नाही का, त्यामुळे मी ना मला स्वेटर घालून आलो होतो. पण ना इथं हॉटेल आल्यानंतर एवढं गरम व्हायला लागलं ना. आता सर्वात पहिले याला ना आपण कुठंतरी निवंत ठेवून देऊ आणि मग आता असं शर्ट होती बाहेर पण जायचं आता आपल्याला. त्याला पहिले इथं आपल्या ड्रावरमध्ये ठेवून देऊ. आता इथलं आपलं ड्रावर असंच काही काम राहत नाही याचं, तर इथं घालून टाकू याला आपण. कांदे कापायला पाठवलं नाही का, आता आपल्याला टेबलला कांदे लागत राहतात आणि ना कांदे तर कमी पण टाइमपास इतकं चालू आहे. मोबाईल पण चालू आहे आणि ना कांदे कापायचं काम चालू आहे. आणि एक जण इकडे मध्ये बसलेला आहे हे बघा. तिकडे तर बहुत डायरेक्ट पान खायचं काम चालू आहे. कोणसा पान बनाय शंकर भाई ये मीठा पान. मीठा पान आनंद भाऊ त्याचं पण काम चालू आहे. आणि ते काम कसं चालू आहे बघायचं का. हे बघा आधी तर वाटत घेतले ऍक्शन वा आणि समोर फोन भाई. म्हणजे ना तुमच्या हॉटेल असं एक पण व्यक्ती नाही का त्याला मोबाईल शिवाय काम होत नाही. मोबाईल समोर पाहिजे आणि मग तेव्हाच आमचं काम चालू राहतं जायचं. तुम्ही बघितलं असेल खरं की आपण हा मुरुम इथं पसरवला होता आणि आता ना तेच ना प्लेन करासाठी लोलर आलेला आपल्या पार्किंगमध्ये. आणि आनंद भाऊ आम्ही आलो बघ एक टाइमपास करायला आता बाहेर. आम्हाला सांगितले रोड रोलर येणार आहे, सांगितले एवढे मोठे गाडी आहे, पाहिलं का सांगितले हात चिवटी बाबा येते झालं आगेले चलो भाई. हिंदी बोलते का मराठी बोलतो ते पण समजत नाही भाई मला. डायरेक्ट मॅनेजरचं कामात असतं नाही का असं समोर उभं राहून काम करून घ्यायचं भाई. त्याच्यामुळे आनंद भाऊ उभा इथं घुमाने बोल भाई 400 के स्पीड से घुमाने बोल इधर से उधर से डायरेक्ट.